तर रविवारचा मोर्चा होणारच असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय। सीजेपीच्या अजून 2 मागण्या बाकी आहे। दीपकेंच्या निर्णयाला पाठिंबा असेल असं राज ठाकरे म्हणाले। मारहाण करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली। उद्याचा मार्च आहे हा नक्की होणार आहे, कारण हे एक महत्वाचं पाऊल आहे। अनेक वर्षांनंतर लोक आपल्या भावना व्यक्त करायला लागलेले आहेत आणि मी तमाम जनतेला आवाहन करतो, जसं काल सुद्धा आपण पाहिलं असाल की आम्ही असा विचार केला होता की उद्या जर का आम्ही मोर्चा काढतोय तर कालचा कार्यक्रम कशाला करायचा, पण हे जाहीर झाल्याबरोबर आदित्यला काय अमितला काय असंख्य लोकांनी संदेश पाठवले आणि सांगितले की नाही आम्ही उद्या पण येणार आणि रविवारी पण येणार। आता तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे, त्याच्यामुळे ही युवा शक्तीची ताकद ही मोठ्या प्रमाणावरती उद्या मुंबईतून तमाम जनतेला किंवा तमाम दुनियेला आपण दाखवली पाहिजे। एका वाक्याचं वर्णन करायचं झालं तर या जेनझीनी सरकारच्या झिंज्या उघडलेल्या आहेत आणि त्यांना जमिनीवरती पूर्णपणे आणलेलं आहे। हा मला असं वाटतं खूप मोठा विजय या तरुणांचा आहे, त्याच्यामध्ये तितकेंचा त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे। उत्तर देणारं जे सरकार आहे त्या सरकारला माघार घ्यावी लागली एवढ्या मोठ्या प्रमाणावरती, एवढं मोठं आंदोलन आज देशभर उभं राहिलंय आणि त्याचा जल्लोष मला असं वाटतं होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून सगळेजण शिवाजी पार्कला तिथे जमतील। तर देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावर राज ठाकरेंनी काय भाष्य केलंय ऐकूयात। शिंदे गेले की मग ते आले परत की फडणवीस जातात, फडणवीस आले की मग शिंदे जातात, त्याच्यामुळे हे खूपदा झालेलं आहे। आत्ताच्या सिच्युएशन मध्ये हे का गेले मला असं वाटतं त्यांनी सांगितल्याशिवाय आपल्याला कळणार नाही किंवा तिकडे काय वरती निर्णय झाल्याशिवाय आपल्याला आता काही कळणार नाही। तर पोलिसांच्या लाठी हल्ला आणि सरकारवर काय हल्लाबोल ठाकरे बंधूंनी केलाय पाहूयात। दीपकेंच्या निर्णयाला पाठिंबा असेल असं राज ठाकरेंनी म्हटलंय। याच दरम्यान त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलंय। सोबतच दिल्लीतील आंदोलनात जो लाठीमार पोलिसांकडून करण्यात आला होता त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। अभिजित दीपके आणि या देशातल्या सर्व तरुणांचं आणि साहजिकच आहे त्यांना न घाबरता समर्थन देणाऱ्या त्यांच्या पालकांचं अभिनंदन करायचंय, कारण हा विषय केवळ एका राजीनाम्यापुरता मर्यादित नव्हता। या तरुणांनी देशाला भयाच्या छायेतनं बाहेर काढलेलं आहे। जो राग आहे आता हा प्रधानांवरून पंतप्रधानांवरती गेलेला आहे आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो की याच्या पुढचे जे काही निर्णय आहेत ते मला असं वाटतं अभिजित दीपके हे जे घेतील त्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा असेल। त्यांनी ह्या गोष्टी सुरू केलेल्या आहेत, निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे आणि ते जे ज्या प्रकारचे निर्णय घेतील त्याला मला असं वाटतं देशातला तरुण पाठिंबा देईल।